नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। विधायक संजय पुराम ने 140 जोड़ों का आदिवासी सामूहिक विवाह भारी संख्या की उपस्थिति में संपन्न हुआ। गोंदिया जिले के पुराड़ा ग्राम में आदिवासी समाज का भव्य सामूहिक विवाह। संयोजक विधायक संजय पुराम, सभापति सविता पुराम, उनके मार्गदर्शन में 140 जोड़ों का सामूहिक विवाह संपन्न हुआ, जिसमें बस्तर आदिवासी मादरी आदिवासी नृत्य आकर्षण रहा। इस अवसर पर सांसद ND किरसान, जिला परिषद अध्यक्ष लेखराम, पूर्व विधायक भैरव सिंह नागपुरे, केशवराम मानकर, विजय शिवनकर, एडवोकेट उपराड़े, बाला भाऊ अंजनकर आदि प्रमुखता से उपस्थित थे। अतिथियों ने समय की बचत के साथ पैसे की बचत भी होकर साफ किया। योजनाओं से 25,000 की मदद भी मिलेगी कहा। यह सभी समाज ने करना चाहिए। सूत्र संचालन चेतन छिंके ने तथा आभार एडवोकेट संगीतवार ने किया। सतीश पारधी की रिपोर्ट। शेतकऱ्यांचे सुद्धा आभार मानते। कालपासून तुम्ही आम्हाला साथ देतात आणि आमची बातमी टीव्हीवर सुद्धा दाखवतात। यामागे एकच उद्देश होता की सर्व आदिवासी जातीतले लोक एकत्र यावे आणि हा सामूहिक विवाह व्हावा, शासकीय योजनेचा त्यांना लाभ मिळावा। एकमेव पर्याय लोकांना असतो सामूहिक विवाह सोहळा, परंतु त्यांची योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे ते त्यापासून दूर जातात। परंतु या माध्यमातून ते योजनेच्या जवळ येतील, शासनाच्या योजना कशा मिळवायच्या याचा सुद्धा त्यांना अनुभव येईल आणि पुढल्या वर्षी 25 ऐवजी 50 द्यावे अशी सुद्धा मी शासनाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांना सगळ्यांना विनंती करते की इतका पैसा खर्च होतो विकासावर, तर आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आदिवासींची आपण 25 ऐवजी 50 करावे, जेणेकरून पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त विवाह आपण संपन्न करू। किती जोडपे होते? 140 जोडपे होते आणि ह्या सर्वांमध्ये जरी मी महत्त्वपूर्ण असली तरी माझे राजकीय मार्गदर्शक, माझे पती संजयजी पुराम यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे, मार्गदर्शन आहे। त्यामुळे मी हे सगळं सफल कार्यक्रम करू शकले। एका महिन्यातच आपण 140 आदिवासी समाजाचा या ठिकाणी सामूहिक विवाह केला का? खरं म्हणजे हा जो माझा आदिवासी समाज आहे तो विकासापासून, योजनांपासून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तो कोसो दूर आहे। या समाजाला एकत्र आणणे ही आजच्या घडीला काळाची गरज आहे। मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, गोंदिया जिल्हा, त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जरी आदिवासींचे 47 जाती उपजाती असले तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 जाती उपजाती आहेत। गोंड, हलबी, प्रधान, कवर, धुरगोंड या समाजाचे मुला मुलींचे विवाह एकत्र व्हावे हा माझा उद्देश होता आणि म्हणून माझ्या धर्मपत्नी सौ सविता पुराम यांनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून असा निश्चय केला की आपण यावर्षी आदिवासींचा भव्य दिव्य असा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी